हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. अहंकार विरगडेल, पुरुषाची सायकोलॉजी आणि 5 डार्क ट्रिक्स. नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला थेट एक प्रश्न विचारते. ज्या पुरुषावर तुम्ही जीवापाड प्रेम करता, तो खरंच तुमचा आदर करतो का? की जेव्हा त्याचा मूड असेल तेव्हाच तो तुमच्याशी नीट बोलतो? बऱ्याचदा नात्यात असं होतं की तुम्ही जेवढं समोरच्याच्या मागे धावता, जेवढं त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करता, तेवढाच तो तुम्हाला अजून जास्त गृहीत धरायला लागतो. पण तुम्ही कधी विचार केलाय का की काही स्त्रिया खूप साध्या असतात, पण तरीही पुरुष त्यांच्या शब्दाबाहेर जात नाही. त्यांच्या एका फोनसाठी तो व्याकुळ होतो. असं का होतं? कारण त्या स्त्रियांना पुरुषांच्या मेंदूची डार्क सायकोलॉजी माहित असते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही सायकोलॉजिकल ट्रिक्स सांगणार आहे, ज्या वापरल्यानंतर समोरच्याला व्यक्तीला तुमची खरी किंमत कळेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक ब्रह्मास्त्र ट्रिक सांगणार आहे. पहिली ट्रिक, नो रिॲक्शन पॉलिसी. पहिली आणि सर्वात महत्वाची पद्धत म्हणजे प्रतिक्रिया देणं बंद करा. पुरुषाच्या मेंदूला एक सवय असते. त्याला माहित असतं की त्याने मेसेज केला नाही किंवा तो उशिरा आला की तुम्ही चिडणार, भांडणार किंवा रडणार. हा त्याचा एक पॅटर्न ठरलेला असतो. तुम्हाला काय करायचं आहे? हा पॅटर्न मोडून टाकायचा आहे. जेव्हा तो एखादी अशी चूक करेल जिथे त्याला तुमची चीड अपेक्षित आहे, तिथे शांत राहा. चेहऱ्यावर अजिबात राग न दाखवता उलट अत्यंत आनंदी आणि नॉर्मल राहा. जेव्हा त्याला तुमच्याकडून कोणताही राग किंवा प्रतिक्रिया मिळणार नाही, तेव्हा त्याचा मेंदू चक्रावून जातो. त्याला भीती वाटू लागते की हिचं माझ्याकडे लक्ष का नाहीये, ही बदलली का? ही अस्वस्थता त्याला तुमच्या मागे यायला भाग पाडते. दुसरी ट्रिक, उपलब्धता कमी करा. अर्थशास्त्राचा एक साधा नियम आहे. ज्या गोष्टीचा पुरवठा जास्त असतो तिची किंमत कमी असते. नात्यातही असंच होतं. जर तुम्ही 24 तास त्याच्या एका कॉलसाठी उपलब्ध असाल, स्वतःची कामं सोडून त्याला वेळ देत असाल, तर तुमची किंमत 0 होते. त्यामुळे नेहमी इझिली अवेलेबल राहू नका. स्वतःचे छंद जोपासा. स्वतःच्या कामात व्यस्त राहा. जेव्हा तो अचानक प्लॅन करेल तेव्हा प्रत्येक वेळी हो म्हणू नका. कधी कधी सांगा, आज मला थोडं काम आहे, आपण नंतर बोलूया. जेव्हा त्याला जाणवेल की तुमचं आयुष्य फक्त त्याच्या भोवती फिरत नाहीये, तेव्हा तो तुम्हाला वेळ देण्यासाठी स्वतः धडपडेल. तिसरी ट्रिक, शब्दांशिवाय अपराधीपणा. अनेक स्त्रियांची चूक काय होते? जेव्हा पुरुष चूक करतो तेव्हा त्या मोठ्याने ओरडतात, वाद घालतात. यामुळे काय होतं? पुरुषाला स्वतःचा बचाव करण्याची संधी मिळते आणि तो उलट तुमच्यावरच ओरडतो. डार्क सायकोलॉजी सांगते की जेव्हा समोरचा व्यक्ती चुकीचं वागतो, तेव्हा ओरडण्याऐवजी फक्त शांतपणे त्याच्या डोळ्यात पहा. एक छोटासा कटाक्ष टाका, जणू काही तुम्ही एखाद्या लहान मुलाच्या अज्ञानावर हसत आहात आणि अत्यंत शांत धीर गंभीर आवाजात म्हणा, मला वाटलं नव्हतं की तुझी विचार करण्याची पातळी एवढी खाली असेल. असो, तू जेव्हा शांत होशील तेव्हा आपण बोलू. एवढं बोलून तिथून बाजूला व्हा. तुमचे हे 2 शांत शब्द त्याच्या कानात रात्रभर गुंजत राहतील आणि त्याला स्वतःचीच लाज वाटेल. चौथी ट्रिक, सवयीचे अँकरिंग. हा विज्ञानाचा एक खूप सुंदर नियम आहे. मानवी सुप्त मनाला सवयीची साखळी आवडते. तुम्ही कळत नकळत त्याला तुमच्या काही छोट्या सवयी लावायच्या आहेत. उदाहरणार्थ, रोज रात्री एका ठराविक वेळा त्याला एक गोड नावाने हाक मारून शुभरात्री सांगणे, किंवा एखादा विशिष्ट सुगंध वापरणे जो फक्त तुमच्याशी जोडलेला असेल. काही दिवस हे सतत करा आणि मग अचानक एक दिवशी हे अँकर तोडून टाका. म्हणजे अचानक मेसेज करणे किंवा तो सुवास वापरणे बंद करा. त्याच्या मेंदूला त्याची सवय झालेली असते. त्यामुळे अचानक जेव्हा ही गोष्ट मिळत नाही, तेव्हा त्याला एक प्रकारची मानसिक पोकळी जाणवते. तो अस्वस्थ होतो
आणि त्या सवयीसाठी पुन्हा तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो. लक्षात ठेवा, तुम्ही कोणाचे टोमणे सहन करण्यासाठी किंवा कोणाची गुलामी करण्यासाठी जन्माला आलेला नाही आहात. तुम्ही तुमच्या आयुष्याच्या राणी आहात. स्वतःवर प्रेम करा, स्वतःचा आदर करा, तरच हे जग तुमचा आदर करेल. आजची ही माहिती कशी वाटली मला कॉमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वतःची काळजी घ्या, स्वतःला सिद्ध करा. पुन्हा भेटूया अशाच एका क्रांतिकारी विषयासह. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.